तर मंडळी, आज मी ना श्रीखंड बनवणार आहे आणि त्या श्रीखंडासाठी मी हे 3 लिटर दूध घेतलेलं आहे. म्हणजे मी स्वतः दही बनवूनच ते बनवणार आहे. तर 3 लिटर हे दूध घेतलेलं आहे. तर हे दूध आता हे बघा चांगलं उकळलेलं आहे. तर ह्या दुधाचं मी दही बनवणार आहे. तर हे 3 लिटर दूध आहे, चांगलं उकळलेलं आहे. तर हे मी थोडं थंड होत ठेवते. तर आता आपलं हे दूध ना थंड झालेलं आहे. ते पण एकदम थंड करायचं नाही, तर आपलं बोट आतमध्ये थांबायला पाहिजे एवढं ते थंड करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं कोमटच असायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मी विरंजन म्हणून हे दही घेतलेलं आहे. 1 वाटी मी दही घेतलेलं आहे. तर हे दही आहे ना, ते मी व्यवस्थित असं थोडंसं फेटून घेते. तर आता हे दही मी हे बघा छान असं लस्सी टाईपमध्ये फेटून घेतलेलं आहे. तर आता काय करते, हे जे सगळं दूध आहे ते आतमध्ये मी ओतून घेते. तर हे दूध मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे आणि ह्या विस्करने मी ते व्यवस्थित असं एकजीव करून घेते. म्हणजे कसं आपलं दही व्यवस्थित लागलं जाईल. म्हणजे आपण विरजनासाठी जे दही टाकलेलं आहे ना, ते त्या पूर्ण दुधाला व्यवस्थित लागलं जाणार. तर हे बघा असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तर आता आपण हे असंच ठेवायचं झाकून. तर मंडळी, जे मी दही लावलेलं ना, ते हे बघा छान असं घट्टसर दही, हे 3 किलोचं दही आहे. हे आता ह्याला 5 तास झालेले आहेत. तरी पण बघा हे बघा छान असं हे घट्टसर दही तयार झालेलं आहे. तर मी काय करणार आहे, ह्यातलंच थोडंसं दही घेऊन मी श्रीखंड बनवणार आहे. तर मंडळी, मी त्या दहीतनं ना हे अर्धा किलो दही हे बघा काढून घेतलेलं आहे. तर मी अर्धा किलोचं श्रीखंड बनवणार आहे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, खालती एक हा छोटासा भांडं ठेवलं आहे. त्याच्यावरती हे असं गाळणं ठेवायचं. म्हणजे काय होईल, आपण जे श्रीखंड बनवणार त्याच्यासाठी जो चक्का आता आपण बनवणार आहेत ना, तो चक्का हे करायला बरं पडेल. आणि त्याच्यावर हा एक स्वच्छ कपडा ठेवला आहे. तर हे जे दही आहे ते मी ह्या कपड्यामध्ये बांधून त्याच्यावरती म्हणजे आपण ते टांगून पण ठेवू शकतो. तर त्याच्यावरती हा असा दगड ठेवणार आहे आणि ते 4 तास तरी मी पाणी पूर्ण त्याचं नितळपर्यंत मी बांधून ठेवणार आहे. तर मंडळी, हे बघा मी हे असं बांधून घेतलं आहे आणि त्याच्यावर हा मी दगड ठेवणार आहे. आता 4 तास मी हे असंच ठेवणार आहे. म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते सगळं निथळून जाईल. तर मंडळी, आपण जे श्रीखंड बनवणार आहोत ना, तर त्याच्यासाठी हा मी दही बांधून हा चक्का करून घेतलेला आहे. हा तरी 600 ग्रॅम चक्का आहे. हे मी दही बांधून त्याच्यावरती मी वळवंटा ठेवलेला. म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून गेलं. 4 तास मी तसंच ठेवलेलं आणि हे आपल्याला असं घट्टसर हे दही आपल्याला मिळालेलं आहे. तर मी ह्याचं श्रीखंडसुद्धा आणि आम्रखंडसुद्धा बनवणार आहे. तर हे 600 ग्रॅम दही आहे. तर मी ही अर्धा किलो साखर घेतलेली आहे. हे ड्रायफ्रूट घेतलेले आहे. हे बदाम आणि थोडेसे काजू आणि चारोळे घेतलेले आहेत. ही वेलची पावडर घेतलेली आहे. आणि हे आंबा, म्हणजे आंब्याच्या ज्या पोळ्या असतात ना, हे बघा असे असतात. मी ह्या मेमध्ये ज्यावेळी भरपूर आंबे असतात ना, त्यावेळी मी ह्या पोळ्या अशा बनवून ठेवते. तर ही पोळी मी अशी कापून घेतलेली आहे आणि हा आंब्याचा पल्प घेतलेला आहे आणि हे केशर मिश्रित दूध घेतलेला आहे. तर मी आता काय करते, हा जो चक्का आहे म्हणजे दही बांधून जो बनवलेला, तर मी काय करते आता, हे खालती भांडं घेतलेलं आहे, ही चाळण घेतलेली आहे आणि हा जो चक्का आहे ना,
तो ह्या मी चाळणीवर असं व्यवस्थित हे करून स्मूथ असं मी खालती पाडून घेते. तर हे बघा, हा मी चक्का असं त्या चाळणीवर हे करून घेतलेला आहे. तर आता ही जी अर्धा किलो साखर आहे ती मी घालून मिक्स. तर हे बघा, ह्याच्यामध्ये ना मी पिठी साखर घालून हे मी मिक्स करून घातलेलं आहे या विस्करच्या साहाय्याने. तर मी आता काय करते, ह्याच्यामध्ये ना हे केशर मिश्रित जे दूध आहे ते मी त्याच्यामध्ये घालते. आणि ही वेलची पावडर आहे. तुम्हाला वेलची पावडर जर नको असेल नाही घातली तरी चालेल, जर तुम्हाला केशरचाच फ्लेवर हवा असेल तर. पण मी थोडीशी घालते. आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे घालते आणि मी व्यवस्थित परत मिक्स करून घेते. तर हे बघा, हे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. आणि जर तुम्हाला ह्याचा व्हाईटच कलर हवा असेल तर तुम्ही केशर घालायचं नाही, वेलची पावडर घाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळची सुद्धा चिमूटभर पूड टाकू शकता. तर हे कसं आपण केशर घातल्यामुळे त्याचा कलर असा थोडासा पिवळसर वाटतो आहे. तर हे आपलं श्रीखंड झालं. आणि ह्याच्यामध्ये मी हे थोडं काढून घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये काय करणार आहे, हे मी आंब्याचे छोटे छोटे तुकडे टाकणार आहे आणि हा आंब्याचा जो पल्प आहे तो टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे बघा, हे आपलं आम्रखंडसुद्धा तयार झालेलं आहे. हे बघा. तर मंडळी, आपलं हे छान एकदम स्मूथ मऊसूर असं हे चक्क्यापासून बनवलेलं, म्हणजे स्वतः आपण दही तयार करून बनवलेलं श्रीखंड आणि आम्रखंड तयार झालेलं आहे. तर हे बघा मंडळी, हे आहे श्रीखंड. हे ना आता काय करायचं, रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं. तर उद्या आहे आपला सण पाडवा, तर मी आजच हे बनवून ठेवलं आहे. हे बघा किती स्मूथ आहे ते बघा. हे बघा, असंच हे आपलं श्रीखंड आणि आम्रखंड तयार झालेलं आहे. हे बघा, आम्रखंडसुद्धा बघा. तर उद्या मी काय करणार आहे, पुऱ्या बनवणार आहे आणि पुऱ्यासोबत हे श्रीखंड आणि आम्रखंड खाणार आहे. मग मी काय करणार, हे आता मी रात्रभर फ्रीजमध्ये ह्याच्यावरती मी स्क्रीन रॅप लावून असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. की काय होणार आहे, जी साखर आपण घातली आहे ती व्यवस्थित आतमध्ये मुरली जाणार आणि त्याची टेस्ट अजून खूप छान लागणार. हे बघा, जसं आपण बाजारात घेतो तसेच हे झालं आहे बघा. आणि हे बघितलं तर म्हणजे अर्धा किलोचं वजन आहे याचं. म्हणजे 1 किलो आपण, अर्धा किलो श्रीखंड आणि अर्धा किलो आम्रखंड आपण घरात हे स्वतः दही बनवलेलं आहे. हे बघा, तुम्ही पण असंच नक्कीच बनवा. हे बघा, आणि मला कमेंटमध्ये सांगा हे कसं झालं ते. तुम्ही खाऊ शकत नाही पण बघू शकता. बाजारात आणण्याची आपल्याला गरज पडणार नाही ना, जर आपण अशा प्रकारे जर हे श्रीखंड आम्रखंड घरी बनवलं तर. मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न कराल बनवण्यासाठी. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.